बघू दाखव गाईज. बघा आता हे गळ्यातला ठेवलं होतं तिथं वरती. काल मी रिदिशाला घातलं होतं तर इथंच ठेवलेलं. तर ह्या पोराने ना काय केलं, तोंडात घातलं आणि हे तोडलं बघा. ह्याचा दाखव हा बघा. हा हे बघा कसं तोडलं याचं. केवढा आहे हा जाड, म्हणजे हा किती जाड धागा आहे. धागा पण नाही ते, त्याला काय म्हणतात ते, वेगळंच काहीतरी बोलतात त्याला. दिसतंय का हे बघा. हा किती जाड आहे हे. आणि हे तू दाताने तोडलं श्रीदंश. हा दात काय आहे तुझे, उंदीर मामा आहेस का तू. हा आणि ते दे बरं टाकून बाहेर टाकून दे बरं. तोंडात घालशीने दे इकडं, माझ्याकडे दे. सो गाईज मी आता रील्स करत होते आणि म्हणून मी ह्यावरलं होतं आणि 2-3 रील्स केल्या फक्त, जास्त नाही केल्या. आज पाऊस येतोय बाहेर, छान वाटतंय मला, असं थंड गार वाटतंय घरात पण. आणि दादू तर आपला झोपलाय, कारण मी रील्स करत होते त्या टायमाला मध्ये येऊन मला म्हणत होतं की झोप आली त्याला, मांडीवर घे. तर मी त्याला मांडीवर घेतलं, झोपवलं आणि तो आता इकडे झोपलाय बघा, म्हणजे मागे झोपलाय. त्याच्यानंतरच मी 2-3 रील्स केल्या आणि आता बसले शांत बसले. आता ती दादू झोपलं त्यानंतर हिने काय केलं, परत तो पसारा आणून इथं टाकलाय बघा. मागाशी जो दोघांनी सोबत भरला होता तो पसारा परत इथं आणून टाकलाय. आता तो झोपलाय म्हणून तिला ते खेळायचंय. आणि नंतर आता तूच उचलायचं काय, उचलती ती, सांगितल्यानंतर उचलती ती. तर मी आरसा इथं लावलं होतं पहिला ह्या भिंतीवर समोरच्या. तर इथं थोडंसं ना व्हिडिओ ब्लर येतात, म्हणून मी काय केलं, परत जे माझं जी जागा होती ना तिकडं मी व्हिडिओ करायचे, मी तिथंच ठेवून व्हिडिओ करायला घेतला आता म्हणजे काल पण परवा पण तिथंच ठेवून केला. फक्त मी लावते तिकडे, लावण्यासाठी फक्त मी ती जागा ठेवली आणि व्हिडिओज करताना तिथून काढते आणि इकडे ठेवते खिडकीमध्ये. कारण इकडून जास्त लाईट येते ना, तर छान व्हिडिओज येतात, त्याच्यामुळं मी तिथे खिडकीमध्ये ठेवून व्हिडिओ करते. तर आता मला भूक लागली व्हिडिओ करून, तर मी आता काय करते, अंड्याची भुर्जी आणि चपाती खाते, अर्धी किंवा 1 चपाती खाते. आणि मग काय करते, अळणी करते चिकनचं, म्हणजे माझं संध्याकाळचं एक काम कमी होईल. आणि पीठ सकाळी मळून ठेवलेलं आहे, तर पीठ पण मळायची काही गरज नाही मला वाटतं. तर सूप केल्यानंतर फक्त संध्याकाळी मला भातच लावायचा आहे, गरम गरम पांढरा भात लावणार आहे मी. आणि तिखट भाजी करायची की नाही बघून मी माझ्या पप्पांना विचारते, कारण तिखट भाजी केली की म्हणत असतो की गोडच झाली, कांदाच जास्त झाला, हेच झालं तेच झालं, म्हणून मला ते तिखट भाजी करू वाटत नाही. मग ते अळणीसोबतच खा. मग मी ते त्याला विचारते आता तिखट भाजी करायची का. नाही म्हणला तर माझं काम करून घेते पटकन आणि थोडा आराम करते. आता जेवायला बसते पहिलं, चला भूक लागलेली आहे. गाईस किचनमध्ये आले आणि आता बघते काय आहे. म्हणजे सकाळी चपाती केलेली आहे, चपाती तर 1 चपाती आहे, चपाती आणि भाजी ठेवली होती मी, भाजी नाही अंड्याची भुर्जी काढून ठेवली होती डब्यामध्ये छोट्याशा, ज्या आमच्या डब्यामध्ये मी अंड्याची भुर्जी ठेवलेली आहे. आणि आता हे असंच घेणार आहे मी खायला ताटामध्ये, कारण ताट भरवणार नाही, पाणी संध्याकाळी येतं ना. आणि मग घासायला खूप भांडी पडतात, कारण आत्ता मग अशीच भांडी खूप जास्त पडलेत. आणि मला आता अळणी करताना पण पाणी इथं लागणार आहे आणि भांडी पण लागणार आहेत प्लस. तर मग थोडीच भांडी आहेत माझ्याकडं, जास्त नाही आहे, म्हणून मी जास्त भांडी काढत पण नाही. जेवढी लागतात तेवढी पटापट इथं धुवून घेते आणि मग त्याच्यातच आवरते सगळं. तर चला मी घेतले जेवायला ताटामध्ये, छोट्याशा ताटामध्ये माझ्या, आणि आता जेवण करते. पाऊस पण थांबलाय आपला, मस्त छान वाटतंय पाऊस पडतोय. तर चला मी जेवते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. बाय बाय. गाईज मी चेंज केले आणि मी स्वयंपाक पण करायला घेतले आत्ता नाही, म्हणजे मगाशीच घेतल्या, बराच वेळ झाला. तर मी एक वस्तू बघितली आत्ता आणि ती बघून मला असं वाटलं की
हो, असं झालं मला. तर काय झालं माहिती आहे का, सकाळी रोहित खाली गेला होता दुकानात आणि त्यांनी सामान आणलं, चिकन वगैरे ते सगळं आणलं त्यांनी. आणि त्याच्यासोबत तो पोरांना चॉकलेट पण आणतो खायला. तर सकाळी तसंच झालं, त्यांनी 2 कॅडबऱ्या आणल्या. तर त्या आणल्या आणि इथं मांडीवरती ठेवल्या. आणि मला म्हटलं की पोरांचं आत्ता लक्ष नाही आहे, ते खेळत आहे ते, तर त्यांनी जर नंतर मागितलं तर तू त्यांना ही कॅडबरी दे. तर तेव्हा मी त्याला म्हणलं ठीक आहे ठेव. तर त्यांनी त्याच्या हाताने वरती ठेवल्या आणि तो गेला कामाला. त्याच्यानंतर रिदांश आतमध्ये आला आणि आतमध्ये येऊन मला म्हणतो चॉकलेट दे, चॉकलेट दे, चॉकलेट दे. त्याला माहिती तिथं वरती चॉकलेट ठेवलेले असतात, तर ते छोटे. तर ते मागत होतं. मी म्हणलं चॉकलेट नाही आहे दादू, आपण आहे ना डॅडीला आणायला सांगू रात्री. तर मी असं म्हणलं. तर मला म्हणत होता उचलून घे, मला बघू देत. तर मग मी म्हणलं तिथं तर नाहीच आहे चॉकलेट. तर तो रडत होता आणि त्याला मी उचलून घेतलं खांद्यावर. तर म्हणलं त्यांनी स्वतः बघितलं तर तो शांत बसेल. तर त्याच्या आवाजाने मला ना कसं तरीच होतं, म्हणून मी त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि त्याला मांडीवर दाखवलं की बघ तू तुझ्या डोळ्यांनी की चॉकलेट तिथं नाही आहे. तर मी उचलून घेतल्यानंतर तो अजून रडायला लागला आणि मला कळलंच नाही. आणि तो म्हणत होता आहे 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 तिथं आहे 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 असं करत होता. तर मी चिडले आणि मी म्हणलं की नाही आहे तिथं, आणि त्याला खाली सोडलं आणि एक फटका दिला. तर त्याला तो जोरात लागला फटका आणि मग तो सॉरी म्हणायला लागला. सॉरी म्हणत होता दोन्ही कान पकडून. तर मी म्हणलं ठीक आहे तू ना तिकडं बाहेर जाऊन बस, मी तुला आहे ना वरण भात देते खायला, मी असं म्हणले. मग तो तिकडे जाऊन बसला पलीकडे. तर आत्ता काय झालं, मी असं सहज इकडे तिकडे बघता बघता मी वरती बघितलं मांडीकडे आणि मला थोडासा कागद दिसला असा कॅडबरीचा. तर मला असं झालं की तिथं कॅडबरी होती आणि ती दादूनी बघितली. मी त्याला खांद्यावर घेतलं तेव्हा, कारण मला इथून दिसली नाही. बघा इथं कुठं माहिती का, इथं हे लाल आहे ना याच्यामध्ये, हे बघा ह्या साईडला इथं कॅडबरी आहे. थांबा तुम्हाला वरती कॅमेरा करून दाखवते. तर मला तिथं इथून दिसली नाही आणि त्याला मी खांद्यावर उचलून घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी बघितली. तर मला आत्ता दिसली. तर मला असं झालं की मी त्याला उगाच मारलं. तो म्हणत होता तिथं आहे 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 आणि मी तिथं नाही बघितलं, मी दुसरीकडे बघितलं जिथं छोटे चॉकलेट ठेवतो रोहित. तर तिथं म्हणलं नाही आहे दादू प्लीज ऐक जरा, संध्याकाळी आपण डॅडूला आणायला सांगू. तर मला असं झालं की मी का नाही दिलं त्याला. म्हणजे मला मला माहीत होतं रोहितने ठेवले, पण मी नंतर विसरून गेले की तिथं ठेवली त्यांनी रोहितने. मला असं वाटलं की मी बघितलंच नाही तिथं, मी बघितलं असतं तर दिलं असतं त्याला लगेच चॉकलेट. पण आता तो झोपला आहे आणि म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. तर तो उठल्यानंतर मी देईलच त्यांना दोघांना ते चॉकलेट. आणि मला एकदम कसं तरी वाटतंय आता की मी त्याला मारलं आणि त्याला ते जोरात लागलं आणि मला सॉरी पण बोलत होता नंतर. मला कसं तरी वाटतंय आत्ता. मी हे बनवते पहिलं, झालंय माझं. मला फक्त चिकन टाकून झाकण लावायचं. तर तो उठल्यावर बघू, ते चॉकलेट दिल्यावर आहे ना किती खुश होईल बघा. मी दाखवते तुम्हाला. दादू आत्ता उठलाय आणि त्याला मी काय म्हणलं, दादू तू मगाशी कॅडबरी मागितली होती ना, चल मी तुला देते. तर दादू काय बोलला, दादू बोल, तू आता काय बोलला, कुठं बघितली कॅडबरी, कुठं बघितली. तिकडे वरती कॅडबरी बघितली मी, असं मला म्हणलं तो. चल देते चल. माझं बा झोपेतनं उठलोय आता, कॅडबरी देते माझ्या बाळाला. त्याने वरती बघितलेली ना, हा माझी सोनूला पण देते. चल चल देते चल. इथं कॅडबरी आहे ना बाळा, तू दुपारी बघितली. किती खुश झालं माझं बाळ, किती खुश झालंय. तुला पण देते हा मम्मा. अजून एक कुठे गेली, आहे आहे आहे. हे बघा ही होती दुपारी कॅडबरी तिथं आणि तीच ती मागत होता दादू. आता दोघांना दिली, किती खुश झालेत बघा दोघं. अय्यो माझे बाळ लय खुश झालेत. हो देते, काढून देते, थांबा. चला या इकडं, या इकडं चला. त्यांना आता काढून देते. अरे अरे अरे
धर. मी म्हणलं ना लय खुश होणार तो उठल्यानंतर बघितलं तर. अरे मम्मा, माझं बाळ लय वेळ झोपलं, पण लय वेळचं झोपलाय. मगाशी म्हणत पण होता पोट दुखतंय. पोट दुखतंय का? मग आपण दवाखान्यात हो. आणि ही पोरगी काही झोपली नाही, खेळत होती एवढा वेळ. म्हणजे एक झोप झाली. रोज दुपारचं झोपतो पण दिशा झोपत नाही. कधीतरी जास्त थकलेली असेल ना तरच ती झोपते. है ना रे? वाव, मला नको खा मम्मा, तू खा. आपण डॉक्टरकडे जाऊ. पोट दुखायला लागलं की मला सांग परत, काय? दे, मी काढून देते. तर ये कॅडबरी भेटली. ये 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 ये. वरती होती तिथं. तू दुपारी बघितली ना? मी नव्हती बघितलं माझं बाळ, नाही तर मी दिली असती. माझं सोनाला मारलं मी, है ना? सॉरी सॉरी मम्मा. नाही, कागद नाही खायचा. कॅडबरी खायची.